नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील कारखेल या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 10 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून श्रावण मास व श्री कोरेश्वर यात्रेनिमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे। बारामती तालुका नजीक असलेल्या वासुंदे फाटीवरती हे मैदान संपन्न होणार आहे। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं, हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्ते। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव पांडुरंग भगवान चव्हाण उर्फ बापू मेंबर या नावाने मला सर्वजण ओळखतात। बरं दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदानाच्या संदर्भामध्ये आमच्या पंचकृषीत असलेलं देवस्थान कोरेश्वर, या कोरेश्वराच्या देवस्थानाच्या यात्रेच्या निमित्ताने श्रावण मास या दोन्हीचं औचित्य साधून आमच्या कारखेल ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळाच्या वतीने आणि कोरेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या याच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलेलं आहे। किती तारखेला संपन्न होणार आहे? 10 तारखेला संपन्न होणार आहे। मैदानाचं स्वरूप काय? आदत मैदानाचं सुमारे एक बैल आदत आणि एक बैल असा स्वरूपाचं मैदान होणार। मैदान कुठे संपन्न होणार आहे? मैदान हे आमच्या कारखेल शेजारी दौंड तालुक्यातील वासुंदे या गावच्या फाटीत मागील मे महिन्यात ज्या ठिकाणी मैदान झालं त्याच ठिकाणी ह्या ठिकाणी मैदान होणार आहे। ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल नोंद करण्याच्या संदर्भामध्ये? आम्ही एवढंच आवाहन करतो की पाठीमागे जशी शर्यत उच्च पार पडली त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन या बैलगाडी शौकीनांनी आणि सर्व शेतकरी बंधूंनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि या ठिकाणी मैदानाची सगळ्या प्रकारची तयारी या ठिकाणी आमच्या मंडळाने केलेली आहे। धन्यवाद दादा। श्री कोरेश्वर देवस्थान ट्रस्टचे ट्रस्ट अध्यक्ष तुकाराम भाऊ भोसले। भाऊ नमस्ते। नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आणि काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? तमाम लोकांना मी एवढंच आव्हान करेल की कोरेश्वर मंदिराच्या यात्रेनिमित्त हे भरवलेला मैदान आहे, तर हे सगळ्यांनी बैलगाड्या मालकांनी सगळ्यांनी सहकार्य करून लवकरात लवकर नोंद करून शर्यतीचा लाभ घ्यावा। चालते, धन्यवाद दादा। मित्रांनो, या मैदानाचे आयोजक शहाजी भोसलेत आपल्या समेत। दादा नमस्ते। नमस्ते दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? किती तारखेला मैदान संपन्न होते आणि कशा निमित्त? हे कोरेश्वर यात्रेनिमित्त आपण एक आदत एक बैल मैदान भरवलेलं आहे। हे मैदान 10 तारखेला, येणाऱ्या 10 तारखेला मैदान आहे। बरं, मैदानाचं स्वरूप काय? आदत ओपन? मैदानाचं स्वरूप एक आदत एक बैल स्वरूप आहे। मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। मैदानासाठी प्रथम क्रमांक 1 लाख रुपये आहे, द्वितीय क्रमांक 71,000, तृतीय क्रमांक 51,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 31,000 रुपये, पंचम क्रमांक 21,000 रुपये, 6वा क्रमांक आहे 15,000, 7वा आहे 11,000 आणि 8वा 10,000 रुपये आहे। प्रवेश फी किती दादा? प्रवेश फी 1,000 रुपये आपण संघटनेच्या नियमानुसार प्रवेश फी हे ठेवली आहे। संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार हो, संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुक्याच्या पार पडणार आहे। ह्या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे? निकाली पंच म्हणून बारामती तालुका संघटना पूर्ण निकालाचं काम करेल। दादा, 10 ऑगस्टला मैदान एवढ्या लवकर बाईट का दिली? सर्व गाड्या मालकांना कळावे की यात्रेचं मैदान आहे आणि सर्वांनी या मैदानाची शोभा वाढवावी म्हणून। लॉट कधी काढले जातील? आदल्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता लॉट काढले जातील। या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये? सर्वांनी आता आजपासून नोंद चालू झालेली आहे, सर्वांनी ऑनलाईन नोंद करून या स्पर्धेत सहभाग घ्यावा। चालते, धन्यवाद दादा। मित्रांनो, आपल्या समवेत या परिसरातील प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू दादा चव्हाण आहेत। पिंटू दादा नमस्ते। नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मे महिन्यामध्ये सुद्धा याच फाटीवरती मैदान झालं होतं। महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांनी उदंड प्रतिसाद दिला होता या मैदानाला। यावेळेस कसं नियोजन करण्यात आले? ह्यावेळेस बी तसंच नियोजन आहे। आदत बैलाचं मैदान आहे, जास्तीत जास्त गाड्यांची नोंद व्हावी नाही का।
बरं, आता आपण वळूयात मैदानाकडे. मैदानाची तयारी सगळी पूर्ण झाली. हो, मैदानाची संपूर्ण तयारी झालेली आहे. हे मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? रान मातीचं आहे, वाईज टणक मिक्स आहे नाही का, त्यामुळे पळायसारखं रान आहे. बरं, आणि मागच्या वेळेस जेव्हा ओपनचं मैदान झालं त्यावेळेस पल्ला किती होता इथं? ओपनचं होतं त्यावेळेस 900 फूट होता आणि आदत बैलाच असल्यामुळे थोडा आम्ही कमी केलेला आहे. किती केलाय परफेक्ट? 850 फूट. 850 परफेक्ट केला. हो, एकूण मैदानामध्ये किती फाटे एकूण 12 फाटी आहेत. फाटीच्या आतमधलं अंतर किती? 15 फूट आहे आतातला. खाली एका वेळेस किती सुट्टीला गट थांबू शकतो? 10 गटापेक्षा जास्त थांबू शकतो. निकाल रेषेसमोर किती जागा आहे बैलांना थांबण्यासाठी? निकाल रेषेबरोबर 1000-1200 फूट अंतर आहे. ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी अँब्युलन्स असणारे, हो, पशुवैद्यकीय अधिकारी असणारे, आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली. पिण्याच्या पाण्याची टँकर सोय केलेली आहे. ज्या दिवशी मैदान होणार त्या दिवशी मैदानाच्या दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 70% बॅरिकेड असणार आहे. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे. पट्टी आहे. पट्टीच्या तिथं कॅमेरा आहे. हो, कॅमेरा आहे. त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून आपले बाळासाहेब खोमनी आणि पप्पू म्हणले. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत निकालाचे. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार? शर्यत अड्डा या चॅनलवर. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचक मयूर तळेकर, तुषार नाळे आणि संपत वाघमारे. ज्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे त्यांना इंटरनेटची सुविधा दिली का? हो, देणार आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? काहीच नाही असं. तुम्ही आयोजक या नात्याने काय आव्हान करताल? जे व्यावसायिक येणार आहेत, खाद्य विक्रेते येणार आहेत, त्यांना काय आव्हान करताल? त्यांनी मैदानाच्या कोणत्या बाजूला स्टॉल लावावेत? व्यावसायिकांनी मैदानाच्या उजव्या बाजूला स्टॉल लावावेत. बैल मालकांना गाड्यावाल्यांना अडचण होऊ नये असं करा. ह्या फाटीकडे यायचं म्हटलं तर कुठून कुठून कसे रस्ते आहेत? इथं असं लोकेशन आहे, पाटसवरनं येणारा आणि बारामती येणारा हा पंढरपूर पालखी महामार्ग, त्यातून हायवेवरून आतमध्ये. आणि इकडनं सुप्याकडनं येणार असेल मोरगाव सोपा करून येणारे देऊळगाववरून डायरेक्ट मंदिरापाशी. देऊळगाव रसाळ. हा, देऊळगाव रसाळ. देऊळगाव रसाळवरून डायरेक्ट येते फाटीवरती येतात. फाटीवरती. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आव्हान असं की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी, यात्रेचं मैदान असल्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी गाडीची नोंद करून लाभ घ्यावा नाही का. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आबासाहेब मदने. आबा नमस्ते. नमस्ते. आबा, काय सांगाल? तुम्ही मैदानाची आज पाहणी केली, आयोजकांनी कशी तयारी केली? 1 नंबर तयारी केली. आता गेल्या वेळेस मे महिन्यात झालता ना अड्डा इथला, तर ओपनचा अड्डा मोठा ठेवला होता आपण इथे. तर ते रान तर काही सगळ्यांना माहितच आहे. तर मातीवीत कटन मिक्स रान आहे. तर त्यामुळे सर्वांनी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावे. आणि 1 नंबर रान पळायला आहे की, आणि काही लोक अफवा पसरवतात की बाबा काय अड्डा कॅन्सल झाला. अजिबात तसं काय नाही. 10 तारखेला अड्डा पाऊस जरी आला तर रान पळायला कटणाच आहे. मुळात ह्या भागात पाऊसच नाही. हा, पाऊस तर नाहीच, पण रान पळायला जरी पाऊस आला तरी पण मैदान काय थांबणार नाही, म्हणजे कटणाची फाटी आहे. आबा, या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयव निकाल दिला जाईल? जो अवयव जो पुढे असेल त्याच्यावरच. गटाला सेमीफायनलला चालकाने शिफ्टीचा चावा घेतला किंवा गैरकृत्य केलं तर ती गाडी बाद केली जाईल. ती गाडी बाद केली जाईल. ऑब्जेक्शन घ्यायला किती गटाचा कालावधी? 5 गट. एका वेळेस किती गट खाली जातील? 10-15 गट जातात खाली. आणि टाइम लिमिट किती असेल त्यांना? 7 मिनिटाचं. आदत बैलाच्या संदर्भामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर कसं काय नियोजन असणार आहे? आपण काय करणार आहे, आपल्या नंबर टेकरला जर ऑब्जेक्शन कोणाचं आलं तर नंबर टेकर स्वतः जाऊन तिथं दाद चेक करणार. आणि त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार? गटाला सामान जर उतरले तर त्याला पुढे चाल. सेमीफायनल समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार? तर ते जर सेमीला समान गाड्या उतरल्या तर त्या दोघांचं संगनमत, आणि जर दोघांचं संगनमत नाही झालं तर चिठ्ठी काढून खाली पट्टी. त्यामुळे पट्टीच्या ठिकाणी कसं नियोजन असणार? नियम काय पट्टीचे? काय पट्टीचं जे आपलं रेग्युलर जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचीच नियम. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? आदत बैलाचं मैदान आहे. अखिल भारतीय बैलगाड्यांचे की बैलाचा पाय किंवा वासराचा पाय जर पलीकडे गेला किंवा चाक पुढे गेले की जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत ते सर्व. ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. काय आव्हान करताल कमिटीच्या, तालुका कमिटीच्या वतीने? काय नाही की सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावे. आणि तुम्हाला तर माहिती आहे बारामती तालुक्यातली मैदान 1 नंबरच होते. सकाळी किती वाजता मैदान चालू होईल? सकाळी 8 वाजता चालू होईल मैदान. आणि संध्याकाळी किती वाजता फायनल होईल? 4:30-5 वाजता आम्ही फायनल करणारच उजेडात. चालतंय, धन्यवाद आबा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे
उपाध्यक्ष मनोज आबा जगताप. आबा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, तुम्ही मैदानाची पाहणी केली, या ठिकाणी बैलांना पळण्यासाठी महाराष्ट्रातली उत्कृष्ट फाटी आहे आणि त्याच फाटीवरती आता आदतचं मैदान होतंय, काय आव्हान कराल? मैदान व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी, खाडा वगैरे नाहीये, टणकाची फाटी. आणि तुम्हाला तर माहितीच, आतापर्यंत जेवढे मैदान बारामती तालुक्यात झाले ते सगळे रितसर झालेले आहेत आणि बाहेर मैदान कसे होतात ते सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे हे मैदान रितसर होईल. संघटना सगळी ह्यांना साथ देईल. निकाल पंचायत बी सगळी संघटना असणार आहे आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग करावा आणि त्यांना नोंद करून सहकार्य करावं. धन्यवाद आबा. धन्यवाद. श्री कोरेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव.